जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये 18 मे 2025 रोजी टोमॅटोचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये कमी झाले। 17 तारखेला टोमॅटोला बाजारभाव जास्त मिळाल्यामुळे आजूबाजूच्या तालुक्यामधून नारायणगावच्या मार्केटमध्ये टोमॅटोची आवक वाढली। सकाळी टोमॅटोला बाजारभाव चांगले होते, परंतु जसजशी आवक वाढली तसतसे व्यापाऱ्यांनी टोमॅटो खरेदी करण्यामध्ये हात आखडता घेतला। त्याचा फटका शेतकरी वर्गाला बसला। आज नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झालेली होती। टोमॅटो तोडणी, वाहतूक करणं, औषध फवारणी करणं, मजुरांसाठी होणारा खर्च, हा सगळा खर्च शेतकऱ्याच्या डोक्यावरनं जातो आहे। जगाचा पोशिंदा हा बळीराजा सध्या आर्थिक संकटामुळे मोठ्या प्रमाणात आहे। बाजारभाव कधी चढत आहेत, कधी उतरत आहेत। टोमॅटो नाशवंत माल जरी असला तरी बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्याचं अक्षरशः कंबरडं मोडतो आहे। बाजारभाव वाढल्यामुळे संगमनेर, अकोला, त्याचबरोबर बुलढाणा, बीड या परिसरामधील शेतकरी या ठिकाणी टोमॅटो विक्रीला घेऊन आलेत। आज सकाळी टोमॅटोची आवक वाढल्यामुळे बाजार पडलेले आहेत। साऊ, त्याचबरोबर विरांग या जातींच्या टोमॅटोला बाजारभाव काय मिळतोय, अथर्व टोमॅटो जातीला बाजारभाव काय मिळतोय, व्यापाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, आपण जाणून घेऊया। ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स, नारायणगाव। काय नाही कालच्या म्हणजे परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीत भरपूर बदल आहे। काय झालं आज आवक भरपूर, आवक जास्त, हो बाजार डाऊन। बाजाराची नाही अजून, पण आवक जास्त आहे। अच्छा, आवक वाढल्यामुळं हो आप्पा, आज काय परिस्थिती? परिस्थिती चांगली। आज काय विरांगला बाजारभाव काय? विरांग अजून भेटायलाच गेले कुठे। साऊ काय चाऊ आहे 2-2.5। अथर्व आता रोबीची 2-2.5। आज जरा आवक वाढली पाऊस उघडल्यामुळं। तर बघू जरा मार्केटला फेरफटका मारू। नमस्कार हो, नाही कुठून आले? कुठली? हंगेवाडी तालुका श्रीगोंदा। किती आहे टोमॅटो? 1 एकर। कितवा तोडा आहे? आता पहिलाच तोडा आहे। कुठल्या जातीचे टोमॅटो? 575। 575। काय एकरी खर्च किती आला? एकरी 1,80,000 आतापर्यंत गेल्यात। तर टोमॅटोचे पहिलेच वर्ष काय पूर्वी करायचे? नाही पहिलंच टोमॅटो पहिल्याच घासाला खडा। पहिलेच काय खडा लागला? ठीक आहे, थोडेसे बाजार चढ उतर होत असतात ना। लय लागवड आहे आमचा। लागवड खूप आहे पण फळं नाही आहेत। हां, पावसाचा परिणाम इकडे खूप नाही आहे, लय लागवड आहे। लागवड आहे तर त्याला फळं कमी आहेत, व्हायरसचा प्रादुर्भाव आहे, सेटिंग होत। दादा नमस्कार, तुम्ही कुठून आले? मी येडगावून आलो। येडगाव। कुठली टोमॅटो आहेत? अथर्व। किती टोमॅटो आहेत? 2 एकर। कितवा तोडा आहे? पहिलाच आहे। किती खर्च आलो बाग सुरू होईपर्यंत? 3 लाख। 3 लाख रुपये। टोमॅटोला सध्या कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे? भरपूर रोग आहे त्याला। काय 4-2? करपा, बुरी, लाल कोळी गेला 2 आता। व्हायरस वगैरे? व्हायरस आहे ना, भरपूर व्हायरस। ते लोक नवीन काय म्हणतात, लंपी, जे रंगीबेरंगी टोमॅटो झाली। तिरंगा नाही, तिरंगा तर आहे, येणारच। काय बाजारभाव काय मागतात? आता मागतीच नाही। अच्छा, मागतच नाही, आवक वाढली। बघू आपण काय म्हणतो व्यापारी। हो, काय भाव मागताय? चालले अजून मागितलंच नाही। मागा ना मग, शेतकऱ्याचा दुवा घ्या। त्यांचा काय दुवा घ्यायचा नाही का? शेतकरी काय मी व्यापारी व्यापारी गेले निघून। भाऊ नमस्कार। नमस्कार। कुठून आले? पाडळी कपडवाडी। पाडळी कपडवाडी। किती टोमॅटो? टोमॅटो आहे 40 कॅरेट। आणि क्षेत्र किती? 1 एकर आहे। किती एकरचा खर्च येतो? खर्च येतो 1.25 लाख रुपये। 1.25 लाख रुपये। आता आपले टोमॅटो सुरू होऊन किती दिवस झाले? सुरू महिना झाला, 1 महिना। एकरमध्ये किती निघतात सीझनमध्ये? सीझनमध्ये किती क्रेट? 500-600 कॅरेट। 500-600? लोक 1000-1200 म्हणतात, 1500 पर्यंत। आता टेम्परेचर एवढं आहे सध्याचं क्लायमेटमुळे। क्लायमेट खराब आहे। काय बाजारभाव मागतात? आत्ता आलो आज। आत्ताच आले? बरं। भाऊ तुम्ही कुठून आले? जांबूतवरनं। किती टोमॅटो? किती टोमॅटो आहे? 1 एकर। 1 एकर। किती क्रेट आणले?
35. काय एकरी खर्च किती येतो? 1.25 लाख रुपये 1 लाख रुपये आसपास जसं खर्च. कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे? आता हे लाल कोळी, लाल कोळी, लाल कोळी, उष्णतेमुळे टेम्परेचर, पांढरी माशी. पांढरी माशी असं काय पावसाचा फटका बसला? चांगल्यापैकी. फटका बसला. बरं. नौकरी नमस्कार. काय नोटा घेऊन फिरताय? नोटा गायब झाल्या ना साहेब त्याशी किचनला चोरी नाही झाली का ड्युटी आपली त्याविषयी काय चोरी गेलो? आमच्या वहिनीचे जरा दागिने आणि काही रोकड रक्कम गेली. कशी चोरी कशामुळे झाली? काय म्हणजे दरवाजा बंद होतं का कोण नव्हतं? नाही शेतामध्ये टोमॅटो तोडत होती आमची माणसं. बरं. तर बारका मुलगा जरा बेडरूम मध्ये झोपला होता म्हणून आपली पोरींनी कटी लावली आणि ते शेतामध्ये आल्या होत्या. शेजारीच घालायला दिवसा ढवळ्या किती वाजता? दिवसा डोळ्या साधारण 11च्या आसपास. किती चोरी झाली? काय काय गेलं? साधारण 4.5 तोळे दागिने 15-20 हजार रुपयाची रोकड गेली. पोलीस कंप्लेंट केली? हो पोलीस कंप्लेंट केली साहेब. पण तो गुन्हेगारांनी उमरजला पण काही चोऱ्या केल्या होत्या. आम्ही जरा तरुण मंडळीने नको आणू रे चोरटा तुम्ही नको आणू नाही आणलं तिथं बाया बघितलं. चोरटा काय लोकल आहे का? चोरटा लोकल आहे आणि विषय असा झाला का ते उमरज येतं ओतूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बरं. आणि आपली काळवाडी येते आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये. त्याला उमरजला पकडल्यामुळे ओतूरच्या डिपार्टमेंट मी त्याला कस्टडीत घेतलं आणि मला सांगितलं तुम्ही आळेफाट्याला हे करा तक्रार करू म्हणून. आता जवळजवळ 5-6 दिवस झाले तक्रार करून पण अजून काय आपल्याला पोलिसांनी काय केलं नाही? त्याला काय मी रोज पोलीस स्टेशनला चक्र मारते पण त्याचा काही नाही ते आलं. तायडे साहेबांना भेटायचं ना? तायडे साहेबांशीच बोललो होतो मी पहिलं. मग DYSP चौधरी यांच्याशी त्यांना सांगायचं नाही तसे उमरजचे ग्रामस्थ त्यांच्या संपर्कात आहेत. आहे संपर्क. हो संपर्कात आहेत आणि त्यांनी बरेच जवळ एक 8-10 दिवसात 10-12 चोरी गेलेले आहेत. चौधरी साहेबांच्या कानावर घालायचं ना? नाही चोरटा कुठला आहे? ओळखीचा आहे का? हो ओळखीचाच आहे. कुठला तुमच्या गावचा आहे? उमरज गावचा आहे. अच्छा उमरच गावचा आहे. हो. सराईत आहे. सराईतच म्हणायचं होतं काय. चला आपण टोमॅटोकडे वळूया. किती आहे टोमॅटो? टोमॅटो आज थोडीच 15-20 कॅरेट राहिली होती. काल परवा दिवशी पाऊस आल्यामुळं काल थोडा राहिला होता थोडासा. कुठल्या जातीची लागवड आहे? आपल्याकडे अथर्व आहे, विरांगा आहे, साऊ पण आहे. तिन्ही पण आहे. अथर्व किती आहे? विरांग किती आहे? साऊ किती आहे? अथर्व 1.5 एकर आहे, साऊ 2.5 एकर आहे आणि साधारण एकरभर विरांग आहे. काय एकरी खर्च किती येतो? इकडे साहेब आता काय वातावरणाच्या याच्यामुळे साधारण 2 लाख रुपये तरी ॲव्हरेज खर्च येतो. 2 लाख रुपये. सध्या टोमॅटोला कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे? रोगांचा नाही साहेब सध्या. आता क्लायमेट थोडंसं शांत झालं नाही तर रोग दरवर्षी नवीन उद्भवतात. कधी पांढरी माशी, कधी हीट, कधी करपा. म्हणजे दरवर्षी ज्याच्यावर व्यवस्थापन केलं का पुढच्या वर्षी काहीतरी नवीनच रोग. यंदा कुठला नवीन आहे? यंदा रोग नाही, यंदा हीट जास्त आहे, पांढरी माशीचा प्रादुर्भाव जास्त आहे. आता 2 दिवसाच्या पावसामुळे टोमॅटो पिकावर काय परिणाम आहे? नाही टोमॅटो पिकावर बघा आता हे तुमच्या समोर दाखवतो. 2 दिवसापूर्वी हे टोमॅटो असं एकदम कलर शेडमध्ये होतं. आता ते जास्त पाणी मुळं पेल्यामुळं झाड हे थोडंसं असं गडूळ दिसते. आता टोमॅटो रंग बदल डिस्कलर दिसतोय आणि हे जे पहिला जो निघायचा असा माल निघायचा. 2 दिवसापूर्वी बाजारभाव पण काल परवा चांगले त्याच्यामध्ये होते. 550 पर्यंत होते. हो 550 विरांगला मी अथर्व काल 400 रुपयांनी दिलं होतं. अच्छा. आज ते 200-250 रुपयांनी पण कोणी मागत नाही. आवक वाढल्यामुळे? आवक नाही आवक आहे साहेब. आवक अशी काय ते कंपनी टोमॅटो तयार नाही होत. शेतकऱ्याचा माल आहे आजचा तोडा त्याच्या 2 दिवसांनी होणारच आहे. पण ते जरा सकाळी व्यापारी माल मार्केटमध्ये आला का लगेच तो उठला गेला पाहिजे मग आवक दिसत नाही. माल जर स्टॉप झाला तर मग आवक दिसते. व्यापारी आता माझ्यासमोर एक शेतकऱ्यांनी मगाशी टोमॅटो एखादा 375 रुपये मागत होता आणि शेतकरी 400 रुपये मागत होता. तोच 15 मिनिटांनी आला तो म्हणला बाजार डाऊन नकायचं 250 रुपये नाही का. म्हणजे ही काय खिरी नक्की मला काय कळेल. 5-10 मिनिटात लगेच बाजार पडत आहे. तू स्वतः मला सीट बाजार डाऊन हो गया अभी. काय व्यापारी सगळे असं हे करत नाही ना ग्रुप करून वगैरे सकाळी? काय ते त्यांचं लॉजिक त्यांनाच माहिती. चला मार्केट कमिटीकडनं काय अपेक्षा? मार्केट कमिटीचे काय आता त्यांनी फक्त शेतकऱ्यांच्या गाड्या बिड्या लावायलाच फक्त माझ्यामध्ये फक्त हे केलेलं आहे. संचालक काय तसे माऊली शेट वगैरे सोडून बाकी काय मला सारंग शेट आहे तिथं यांच्या सोडून काय बाकीचे 12-14 सभासद काय इथं संचालक फिरत असं काहीच नाही. म्हणजे फिरलं पाहिजे. फिरलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या काय अडचणी समजून घ्यायला. बाजार समिती शेतकऱ्यांसाठी तुम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा काय समस्या असेल त्याच्यावर तुम्ही नाही तुम्हाला त्याच्यावर समजा काय उपाय करता आला तर त्यांच्या समस्या काय ते जाणून घेतल्या पाहिजेत ना. तुम्ही शेवटी शेतकरीच आहे ना. आता काय सरकार शेतकऱ्यांमधूनच संचालक निवडलेत ना. आता बाजार समिती शेतकऱ्यांचीच आहे. हो बाजार समिती शेतकऱ्यांची. दादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठून आले? घारगाव. किती टोमॅटो आणले? आता आहे 100 एक जाळी आहे. 100 एक जाळी. आज काय बाजारभाव आहे?
आज विरांगला चांगले बाजार आहे 500-550 पर्यंत. विरांगला 550 बाजार आहे. माल बघून अच्छा, माल बघून तुमचा काय भाव गेला? आमचे गेलेच नाही. आमचे जाते थोडे मिडियम आहे अथर्व. 550 कोणाचा बाजार आहे? सकाळी एक वक्कल खपलं, 550 रुपयांनी. सकाळी तेवढंच खपलं, त्याच्यानंतर काहीच नाही. तर तुमची किती लागवड आहे? आपलं आहे 1 एकर. किती एकरला खर्च आला? एकरला येतो 70-80 हजार रुपये खर्च. कुठल्या जातीचे टोमॅटो आहेत? अथर्व आहे. तर कितवा तोडा आहे? थोडा असेल आता 6वा ते 7वा. एका एकरमध्ये किती क्रेट निघतो तू? एका एकरमध्ये साधारण 2.5 हजार झाड निघते. 1 एकरमध्ये क्रेट? हा, पूर्ण सीझनभर. सीझनभर. तर 2 दिवसापूर्वी काय पाऊस झाला का? पाऊस झाला ना 2 दिवसापूर्वी. काय बागांना फटका? बागांना फटका आहे. आहेच आहे. आज काय जरा मंदी दिसते, शांतता दिसते, सगळं शांतता दिसते. काय होतं, व्यापारी मालाची ना आवक यायची वाट पाहतात. अच्छा, चांगला माल याची वाट पाहते. नाही आवक कशी जादा येणं आणि कशी कमी भावात माल भेटते. अच्छा, स्वस्तात मिळायचा प्रयत्न करतात. हां, बरं बरं, तो आपण व्यापाऱ्यांचं पण म्हणणं घेऊ. नमस्कार हो साहेब, आज काय भाव आहे? 300 रुपयापासून 550. 550 कशाला आहेत? सुपर क्वालिटी लाल माल विरांग. लाल विरांग. आज नुसते पळताय तुम्ही? मग चांगले माल नाही म्हणतात आज व्यापारी. व्यापाऱ्यांना चांगल्या मालाची आवश्यकता आहे. माल चांगला नाही असं व्यापारी म्हणतात. बोला दादा, काय म्हणताय? काय आता लय अवघड पोझिशन झाली बा. का बरं, काय झालं अवघड? काय आता कोणी सारे येतात, डोकून जातात बघून करून. काय भाव मागतायत? काय 200 रुपये, 250 रुपये, 200 रुपये, 250 रुपये. कुठल्या जातीचे टोमॅटो आहेत? ही टमाटर आपली अथर्व आहे. अथर्व आहेत. किती आहे टोमॅटो? टमाटर 140 कॅरेट आहे. 140. हां. लागवड किती आहे? लावगड 1.25 एकर. 1.25 एकर. किती खर्च आला? खर्च झाला असेल 3.5 लाख रुपये. 3.5 लाख रुपये. आज बाजारभाव काय म्हणतात? बाजार भाव काय कोणी मागतच नाही. कोणी सकाळी- आले काय 2-4 जण आले काय, वेग गेला पुढे गेला, मग आलो आणि बघून काय बोलत नाही? उचकायचं आपलं बोलत नाही, काय नाही आपलं. कोण 200 म्हणन, कोण 150 म्हणन, कोण काय म्हणन. काय करायचे शेतकऱ्यांनी? काय अपेक्षा आहे? अहो कमीत कमी आता कालचं मार्केट काय होतं, आज एका रात्रीमध्ये एवढं काय फरक होतो का? एवढा मला वाढला गेला की रात्रीमध्ये. काल मार्केट 400 रुपये गेलं आणि आज लगेच परत तुम्ही 200-150 म्हणता. काहीतरी लेवल नाही करा ना. शेतकऱ्याचं पण थोडं जरा भवितव्य बघा ना जरा. मग व्यापाऱ्याला विचारलं नाही का तुम्ही? व्यापारी 700-800 रुपये रोज गाड्याला द्यावा लागतो. बाई घेते 600-650 रुपये रोज. काय करायचं आम्ही सांगा ना एका तुम्ही. क्रेटला वाहतुकीला खर्च किती होतो? अहो वाहतुकीला खर्च आता 20 रुपये कॅट वाहतुकीला. परत तिथं आतमध्ये वावर वायाला बाहेर माल काढायला एवढ्या गाळावेळातून माल ते बाहेर. भाऊ व्यापारी आले बा. हा? भाऊ काय भाव मागताय? 200 रुपये. 200 रुपये. का बरं बाजार आज पडले? पुढूनच बाजार रिवर्स आहे. पुढं बाजार रिवर्स आहे. पुढं बाजार पुढं काय बाजार आहेत? पुढं 300-350 रुपये 25 किलो कशामुळे बाजार पडले? माल आहे सगळीकडे. आपल्या महाराष्ट्रात पण आहे, गुजरातमध्ये, MP मध्ये. अशी आवक जास्त. काय झालं ना आज एवढं इतका फरक पडतो का मार्केटमध्ये? काय ते समोर येते, त्यांनी सांगितलं आवक जास्त आहे. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, आवक जास्त आहे. हा, पण मग आवक चूक एका कोणाची? रात्रीमध्ये आवक कशी काय होती? आता ते पावसाने माल खराब झाले, त्यांनी सांगितलं. खराब माल असेल त्या मालाचे तुम्ही तशा पद्धतीने मॉल करा ना तुम्ही. मी काय म्हणतो, माल जे चांगले असेल तुम्ही त्या पद्धतीने करा. तुम्ही 1 ना 2 काय 4 कॅरेट खाली उतरून बघा. तुम्ही मालाची प्रत बघा, क्वालिटी बघा, त्या पद्धतीने थोडं घ्या. तुम्हाला व्यापाऱ्याला आम्ही दोष देत नाही. कसं त्यांना पण 2 पैसे मिळाले पाहिजेत, त्यांच्या पण मालाचे 2 रुपये घडले पाहिजेत, शेतकऱ्याचं पण समाधान झालं पाहिजे. ह्याच हिसाबाचं मी माणूस आहे. मग आता मार्ग काय? मार्ग त्याला आता व्यापाऱ्याने ठरवायचं. बघ कसं काय. हे काय व्यापारी समोर आहे? वाचलं पाहिजे, त्यांनी पण वाचवलं भाऊ पाहिजे. काय मार्ग काढता येईल? काहीतरी मार्ग काढलं पाहिजे का नको? जशी मागणी तसा पुरवठा. हा, जसं माल. पुढे आवक जास्त आहे. पुढं जसं माल करणार त्या हिशोबाने खरेदी होणार. आम्ही काय भाव मागता तुम्ही आता? 200 रुपये. हो, काय भाव द्यायचे? आम्ही 320 रुपयाने देऊ यांना. जाऊ द्या काय 320 नी? हा आता काल 400 खूप फरक आहे. मार्केट. अहो खूप फरक आहे. आम्हाला पण कालचं त्यांनी market समोर बघा. सांगितलं तुम्हाला एका त्यांचा रात्रीमध्ये एवढं कुठं होतंय का फरक? तर त्यांच्या हातात आहे का दादा? नाही नाही, आम्ही त्यांना दोष नाही देत. त्यांना पटलं तर देणार आहे, आम्हाला पटलं तर आम्ही देणार. तो विषय नाही सर. कसं आहे, कालचं मार्केट काय होतं, आजचं काय होतं, तरी आम्ही 80 रुपये कमी घेतो. आज 320 रुपये लावा. आमचे 140 कॅरेट आहेत. आम्ही लगेच सौदा करतो. तुम्ही 4 कॅरेट बघा. आमचा माल खराब असला तर माल घेऊ नका. कुठल्या जातीचे टोमॅटो? ही अथर्व जातीचे टमाटे आहेत. थोडं पुढे मागे करा. काय मार्ग काढा. नाही ना साहेब, पुढं विक्री नाही इकडे. अच्छा, विक्री नाही. चला बघू आपण पुढे काय होतंय. काय म्हणले? वाणी साहेबांनी मार्केट वाढलेली बातमी दाखवली आणि मार्केट पडलं आज. अशा बातमी दाखवल्या आणि टोमॅटोचे बाजार पडले. हा,
असं शेतकरी म्हणतात तर व्यापारी शेतकरी म्हणतात आणि व्यापारी पण म्हणतात. काय शेतकऱ्यांचे ह्या आरोपात काय तथ्य? मग आता जर आजला जर कोणी व्यापाऱ्यांनी माल तुंबून धरलाय, कोणी माल घेत नाही, अहो शेतकरी असं म्हणतायत की या बातम्या दाखवल्यामुळे लोकांना रेट कळतो, आमच्या मालाचे जास्त पैसे होतात असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कालला 500 रुपये मार्केट दाखवलं, तर जे आहे ते दाखवलं ना आज 200-250 रुपये साहेब, मार्केट. मग आहे तेच दाखवणार ना. आवक वाढल्यामुळे मार्केट पडलं आजला. हो मग आता याच्यामध्ये बातमीदाराचा काय दोष आहे? नाही अशा बातम्या करायच्या नाही का मग? नाही बातम्या करा ना तुम्ही, पण शेतकऱ्याचा अन्याय आहे ना आज. साहेब हा अन्याय कोण करतोय? निसर्ग. मग आता बातमीदाराची काय चूक आहे ना? आम्ही सकाळी इथं येतो, तुमचं गाऱ्हाणं समजून घेतो, व्यापाऱ्यांचं म्हणणं लोकांपुढे मांडतो, मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे असं तुम्ही म्हणताय. मार्केट कमिटीचं काम नाही चांगलं. अरे परवा चांगलं आहे म्हणाले. शेड नाही शेतकऱ्यांना. शेड केलं पाहिजे. शेतकऱ्यांना इथं सुविधा कमी दिसतात आजला. सुविधा कमी दिसतात. कर्मचारी कोण मार्केटमध्ये नाही. अच्छा कर्मचारी पण नाही. कर्मचारी बघा किती ना आहेत ना? तुम्ही, वाली साहेब बघा गाड्यांची किती तुंबावले, लाईनी लावले नाही व्यवस्थित. दाखवा तुम्ही कुठला कर्मचारी नाही. आज इथं कर्मचारी नाहीत. बाबा नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठून आले? मी रामपूर खंडरमा. किती टोमॅटो? टोमॅटो आज 50 क्रेट. 50 क्रेट. 50. बाळा तू काय घेऊन आला? टोमॅटो किती टोमॅटो? 40. तुझं काय नाव? यश पूर्ण नाव? यश विक्रम पिंगट. पिंगट. काय मार्केट पाहायला आला काय? हा मार्केटमध्ये काम करायचं का पुढे? शाळेला कितवीला आहे? 5. 5वीला. बरं बरं ठीक आहे अभ्यास कर. कुठल्या जातीचे टोमॅटो आहेत? अथर्व विरांगे. चला पिंगट साहेब शुभेच्छा तुम्हाला. हे सगळं लाईव्ह चालू आहे. अहो हे लाईव्ह चालू आहे. तुम्ही जे बोललात ते बोललात ना. त्याला काय? हो आहे ते आहे ना. तुम्ही काय आमच्यावर टीका केली तरी आम्हाला रागायचं काही कारण नाही ना. शेवटी आम्ही हां काय सूचना? काय सूचना आहे का? काय यांचं म्हणणं असं आहे की बातम्या दाखवल्यामुळे बाजार पडत आहेत. नाही हो घ्या समोर. बातमी दाखवले बाजार पडत आहेत. बातमी दाखवल्यामुळेच आवक वाढली. अहो आवक वाढली मग आता काय शेवटी अहो आवक वाढली म्हणजे हा काय बातमीदाराचा दोष आहे? आवक वाढणार ना, आवक घटणार, चालूच राहतं ना. निसर्ग कोणाच्या हातामध्ये आहे का? पाऊस हां त्यांनी पटपट घेतले पाहिजे ना. हां माल घेतला पाहिजे. व्यापाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कमी जास्त करून घेतलं पाहिजे. हो हे व्यापाऱ्यांनी लक्ष दिलं. आज व्यापारी जरा थंडावलेले दिसते. पावसाने थोडा माल खराब होतो. हो आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. आपण ते थोडं कमी जरा घ्यायचं मग. हो थोडं पुढे मागे करून घेतलं पाहिजे. हे बघा आलं गिराईक. शेतकरीच आहे. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. कुठून आले? राजुरी. किती आहे टोमॅटो? आहे 35 कॅरेट आहे. काय भाव मागतात आज? 250 रुपये. कुठल्या जातीचे टोमॅटो आहे? अथर्व. अथर्व. किती लागवड आहे? 1 एकर आहे. 1 एकर आहे. किती खर्च येतो? एकरी जवळ 1.25 लाख रुपयापर्यंत खर्च आहे. 1.25 लाख रुपये. 1.25 लाख. तो वाहतुकीचा खर्च किती? वाहतुकीचा खर्च बस 25 रुपये जाळी. 25 रुपये कॅरेट. 25 रुपये. तोडणीला? तोडणीला 30 रुपये कॅरेट. 30 रुपये कॅरेट. हो. टोमॅटोची शेती परवडते का? बाजारभाव असेल तर परवडते, बाजारभाव नसेल तर अजिबात परवडत नाही. अच्छा बाजारभाव पाहिजे. ठीक आहे. बाबा नमस्कार. नमस्कार. किती आणली टोमॅटो? टोमॅटो दिली. काय भाव गेले? 3.25. 350. कुठल्या जातीचे टोमॅटो आहेत? अथर्व. अथर्व. किती आहे लागवड? 1 एकर. 1 एकर. एकरी खर्च किती आलो? 1.5 लाख. 1.5 लाख. किती क्रेट निघाले? आताशे 300 क्रेट झाले. आताशे काय किती निघतील अंदाज? अंदाज आता काय फुलं जळालेली आहेत. आता काय राहिले? पावसाचा काय फटका? पावसाचा फटका काय नाही, हीटचा फटका सगळा. उष्णतेचा फटका. उष्णतेचा. आता दिवसेंदिवस उन्हाळा जास्त कडक आहे. हां. हा उन्हाळा सहन करणारी नवीन जात विकसित केली पाहिजे. हो. चला शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार हो. तुम्ही कुठून आले? खानगाव. अशोक गोलपांचं गाव का दिलीप गांधळ्यांचं गाव?
काय किती टोमॅटो आहे चालू व्हायच्या टाईम आहे आज मार्केट पाहायला आले मार्केट नाही आहे थोडासा माल आहे किती माल आहे आज 40-50 कुठल्या जातीचे अथर्व 62-42 अथर्व काय भाव मागतात अथर्व मागते 150 रुपये आणि 62-42 62-42 मागतात 250-300 रुपये भाऊ एकरी खर्च किती येतो इकडे जातो 1,00,000-1.5 लाख रुपये आणि उत्पादन किती क्रेट निघतं एकरी ते किती निघतं आणि किती निघायला पाहिजे निसर्गावर. सांगू शकत नाही सध्या टोमॅटोवर कुठल्या व्हायरसचा प्रादुर्भाव आहे व्हायरस तरी सध्या तरी काही नाही आहे अजून ते पावसाने तर करप्याचा थोडासा प्रादुर्भाव करप्याचा प्रादुर्भाव आहे चला ठीक आहे काय झालं काय बोलायचं का हो का भाव घेतले माल लय आला माल आला पाहिजे का नाही आला पाहिजे आला पाहिजे पण एवढा पण नाही ना. मग शेतकऱ्यांनी माल आणला नाही पाहिजे नाही ना, एवढं गिराईक नाही सध्या. आता यात कोणाची चूक आहे शेतकऱ्याची काही अरे मग आता काय आवक झाली नाही पाहिजे झाली पाहिजे ना आवक, पण जास्तच प्रमाणात आहे. जास्त आवक आहे हो आज काय जास्त आवक आहे आवक थोडी जादा झाली कशामुळे जास्त आहे पुढं विकलं नाही ना आज आणि आवक जास्त कशामुळे झाली आवक माल जर थांबले रोजचे माल आहे एवढेच माल आहेत पण जर पुढं जर डाऊन झाल्यावर थांबणारच ना आज काय बाजार भाव आहेत बाजार घेतले तर 2.5 पासून 3 पर्यंत कुठल्या जातीला काय बाजार भाव विरांगला काय अथर्वला काय विरांग विकत आहे 400 4.5 साऊ तर विकत आहे 200 पासून तर 300 पर्यंत आणि साऊ साऊ घेतले 303 आज किती क्रेट आवक असेल अंदाजे तरी 20,000 20,000 आता हे भाऊ म्हणतायत काल बाजार भाव वाढले आणि आज जरा पडले आवक वाढल्यामुळं नाही पावसाचे माल आल्यामुळं पुढं खराब झाल्यामुळं ते विकले नाही ना आणि त्यांचं असं म्हणणं आहे की काल बातमी दाखवली बाजार बाजारात टाईट होते माल आहे एवढेच माल आहेत पण पुढं विकल्यामुळं मग गडबड होऊन जाते ना हो काय खुलासा पटला का धन्यवाद अच्छा ते तुमचे मग आम्ही लोकांचे का मग आम्ही कोण आहे आम्ही कोणच नाही हा घ्या 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 या असे पळून चालले खरं काय आहे ठीक आहे माल हलके आहे आवक वाढली पाऊस उघडला चांगला माल असेल चांगलं जर बाहेर विक्री झाली तर माल पण जास्त पैसे होणार आपण आजचे बाजार भाव काय आता आताशी आले आता वाजले 8:15 अशा कालच माल भरून ठेवलाय बाजार अथर्वचे 2-2.5 आणि विरांग मालच नाही. अच्छा मालच नाही मग आता कुठल्या जातींचा माल येतो आज विरांग आहे, अथर्व आहे, साऊ आहे. विरांग कमी चांप कुठून आलं? श्याम आहे एक नवीन आहे 62-42 62-42 नमस्कार हो एकदम निवांत बसल्यास भाऊला निवांत काय गिरायक नाही का नमस्कार हो काय गिरायक नाही का नाही आज शांतता आहे शांतता आहे दादा नमस्कार काय भाव मागतात आज मागणीच नाही आज अच्छा मागणीच नाही किती आहे टोमॅटो 96 जाळे कुठल्या जातीचे अथर्व आहे किती एकर लागवड आहे 2 एकर आहे एकरी खर्च किती येतो 1.25 लाखापर्यंत आता हा कितवा तोडा आहे चौथा तोडा आहे आतापर्यंत किती निघाले टोमॅटो आता 96 निघाले चौथवाड्याला 96 निघाले आणि आतापर्यंत एकूण बेरीज 200 गाड्या गेल्या आतापर्यंत तर काय सध्या टोमॅटोला कुठल्या रोगांचा व्हायरसचा प्रादुर्भाव आहे ना व्हायरस आहे कुठला व्हायरस आहे लाल कोळी बरं एका क्रेटला तोडायची मजुरी किती घेतात 30 रुपये बरे आणि वाहतूक 40 रुपये 40 रुपये कुठलं गाव म्हटलं लिंगदेव लिंगदेव म्हणजे अकोला तालुका बरं का गेले का नाही अजून काय आहे चषा घेऊन टाका
जातील ना? आज जरा मंदी, जरा शांतता आहे. आज मंदिर शांत व्यापारी त्यांच्या संग बोला चांगलं. बोललो ना तिथं झालं, बोलणं झालं त्यांचं. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट मांडली. तुम्हाला काय तक्रार आहे का तुमची? आमची तक्रार काहीच नाही. नाही, ते माल घेत नाही किंवा बाजार पडून मागतायत किंवा साखळी करतायत, अशी काय तक्रार आहे का? नाही, मार्केट लेवल धरून चाललं पाहिजे. अच्छा, लेवल धरून चाललं पाहिजे. तर त्यांचा माल पुढे खपला पाहिजे ना. हे तुमचं म्हणणं पडतंय, पण लेवल धरून तर चाललंच पाहिजे. काय लेवल धरली पाहिजे? आमच्या संगमनेरला नाही असं. संगमनेरला सकाळी बाजार जर फुटला ना समजा 300 रुपये, मग एवढ्या लांब काय येतं? मग 250 ते 300. एवढ्या दूर काय येतं तुम्ही? आम्हाला तिकडून जवळ आहे ना, आम्ही गारगावचे ना, अच्छा, इकडे जवळ आहे. म्हणून ना. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार. किती टोमॅटो? टोमॅटो आहे 100 कॅरेट. काय भाव मागतात? मागतात चांगले माल आहेत 500 पर्यंत, काही 400 मागतात. कुठल्या जातीचे टोमॅटो आहेत? कुठल्या जातीचे आहेत? विरांग. विरांग. विरांग आहे काय आता. किती लागवड आहे? लागवड 2.5 एकर आहे. 11-12 हजार गाडी आहे. एकरी खर्च किती येतो? एकरी खर्च तसा 1.5 लाख रुपये येतो. 1.5-2 लाख. आता काहींचे निघतात खर्च, काहींचे नाही निघत. एका एकरमध्ये किती क्रेट निघतात? पाऊस झाल्यामुळे थोडेसे माल डॅमेज झालेत ना, त्याच्यामुळं शायनिंग कमी झाल्यामुळे व्यापारी मागत नाही. माल आज काल उघड दिल्यामुळे आज आवक थोडी जास्त प्रमाणात. आवक वाढली. काल कसं झालं, काल थोडं मार्केट वाढल्यामुळं आणि आज एकदम मार्केट रिवर्स आलं. थोडेसे बरे व्यापारी असं सांगतायत की पुढेच खरेदी होत नाही, आता काय पुढे बाजार कमी आहेत. व्यापारी काय सांगतात आम्हाला काय माहिती नाही, पण शेतकऱ्यांचा आज जर चांगला माल असेल तरच 2 रुपये होतात. तुम्ही व्यापाऱ्याला विचारलं नाही का आज बाजार कमी का झाले? व्यापारी म्हणतात लोड आहे, पुढे माल जात नाही, पावसात. मग ते आम्हाला पण तेच सांगतायत ना. असा विषय आहे. व्यापारी खोटं सांगतायत. नाही, खोटं सांगतील कसं, त्यांचं जर संपत असेल तरच सांगणार ना संपतंय. खोटं व्यापारी पण आपल्या इथलेच आहे. हो, असं एकंदरीत अशी परिस्थिती आहे शेतीमालाची. पावसामुळे काय झालं नाही म्हणलं तरी टोमॅटोला फटका बसला. टोमॅटोची शेती परवडते का? चांगले गेले तर परवडतात 400च्या पुढून, त्याच्या आत गेले तर नाही परवडत. किमान 400 भाव पाहिजे. किमान 400 पाहिजे. हो, काय भाव घेत आहे? नमस्कार. नमस्कार. काय भाव मागताय? 300 रुपये घेतले का? हो, किती आहेत? 21 कॅरेट आहे. 21 कॅरेट. बरोबर, ठीक आहे भाऊ. तुम्हाला व्यापारी भाऊ धन्यवाद. आज काय बाजार डाऊन झाले? नाही, चांगल्या मालाला बाजार आहे ना, आहे ना. हे पहा, इथे एक शेतकरी आहे, ते म्हणजे आमच्याकडे गिराईक नाही, तर येतं का पाहिला? नाही, इकडे पहिल्यांदा काढून देतो. बरोबर, यांना काढून घे. शुभेच्छा. चला. नमस्कार. हो, काय काय तुमच्या बाईटमुळे आवक वाढली होई. अशा म्हणजे बातमी केल्यामुळे टोमॅटो आली. म्हणजे कुठून आली कुठे टोमॅटो? शेतकऱ्यांना कुठं माल थोडं कमी पडला, भरपूर आले. अरे मग आता काही लोकांनी विकायला आणू नये. आणायला पाहिजे हो, पण ते आता मार्केट हे झालं पूर्ण. आता आवक वाढल्यावर बाजार थोडे कमी होणारच ना. आणि आवक वाढल्यावर काय जास्त आवक झाली. जास्त आवक झाली. संगमनेर सगळी आवक तिकडे आली. संगमनेरचे लोक इकडे आले. बरं, त्याच्यामुळे बाजार जरा डाऊन झाले. उद्या आवक कमी होईल का? एवढीच राहील. उद्याचं काय सांगतो शेतकऱ्यांची जेवढी तर कल किसने देखा आहे. तुमचं काय ना? अरे बाहेर तुमचे किती टोमॅटो आहेत? आमच्या आहेत 130 जाळी. 130 जाळी. किती लागवड आहे? लागवड आहे आमची सगळी 5,000. एकरी किती खर्च येतो? एकरी साधारण 50,000. 50,000 खर्च येतो एकरी. बरं. ओ भाऊ, आज काय बाजार आहे? हो, कधी आत्ताच आले? अरे 7लाच मार्केट चालू झाले. भाऊ, काय भाव मागतायत? 250-300. कुठल्या जातीचे? 575. 575. किती लागवड आहे? लागवड आहे 3200. 3200 काडी. बरं. शबाज, काय बाजार भाव आहे? कमी झाले. कशामुळे? मग आवक एकदम कशामुळे वाढली? अशा म्हणजे पावसाने उघडीप दिल्यामुळे. अशा बाहेर पण खूप माल आहे. आजचा रेट काय पण? अथर्व, विरांग, साऊ? रेट आहे 250 पासून तर 250 पर्यंत. नाही, 250 कशाला?
अथर्व पावणे 200. आणि विरांग? विरांग आहे 300 350. सौ? सौ आहे 300 रुपये. साधारण आज किती आवक क्रेटची असेल? बघा ना आवक काय असेल. सुमारे एक तर तुम्हाला एक अंदाज येतोय 25-30 हजार क्रेट, कमी असेल. 15-1 हजार. जाता का तुम्ही गाडीवर? तुम्ही फिरवता का? तुम्हीच जा. हो, आज काय बाजार भाव आहे? विचारलं नाही आम्हाला. आज विचारतच नाही. काल काय भाव गेले? काल गेले 500 रुपये. कुठल्या जातीचे? काल अथर्व. आता 500 रुपये गेले आणि आज कोण विचारत नाही. आज आवकच तेवढी आली. ती मला आवकच तेवढी. एवढे टोमॅटो आले कुठून? काही समजा गेले आता. संगमनेर अकोला तिकडनं आली काय? ती बातमी पसरली काल मालाची. बातमी पसरली काल. काय पसरली? मार्केट वाढले. भाव वाढले. नारायणगावला एवढं येतंय म्हणून. मार्केट वाढले म्हणून. अच्छा, वाढलेलं बाजार भाव. म्हणजे बातमी खोटी होती का? खरी होती. अच्छा, खरीच होती. त्यामुळे मग आवक वाढली. बाहेरच्या तारखेतून माल जास्त आला. आता लोकांनी तर माल विकायला आणला तर पाहिजेच ना. शेवटी जो बाजारभाव मिळेल तो मिळेल. काय काय मार्केट वाढव काय बातमी टाकू नका. लय गाड्या येतात फार नको नको झाली. आज कोणी मागा ना आम्हाला. अशा म्हणजे बाजार वाढल्याच्या बातम्या करू नये. करूच नका भाऊ. करूच नका. करूच नका. अच्छा अच्छा अच्छा. नाही कसं ज्याला आणायचं ते आणतोय. मंदीची बातमी करूच नका. अच्छा, तेजीची बातमी लोकांपर्यंत गेली नाही पाहिजे. जिथं ज्याला आणायचे ना तो आणतोय. पण बाहेरचा शेतकरी काय करतोय? ईदाचा बाजार ऐकतो आणि सगळे येतात. आता झालं का या बसा भाऊ खांडी. नाही, तो शब्द वेगळा आहे जरा. हा काय आहे ते पण आठवून सांगा ना. नाही काय आठवी दादा पार आमची टेस्ट झाली. किती आहे टोमॅटो? आज आणले तर 170. कुठल्या जातीचे? अथर्व. तुमचं कुठलं गाव? वडनेर. वडनेर म्हणजे तुम्ही पण बाहेरच्या तालुक्यातलेच आहेत? बाहेरच आहे पण आम्ही जिल्ह्यातलं आहे. नाही ना, जिल्ह्यातले पुणे जिल्ह्यातले कुठे? वडनेर. वडनेर शिरूर शिरूर तालुक्यातले. बरोबर. पलीकडचं वडनेर नाही. तालुका बदलू नये. किती लागवड आहे? लागवड आहे 2 एकराची. किती खर्च येतो? महिन्याला खर्च आहे. आता तुम्हाला सांगताच काय नाही, एकरी किती खर्च येतो? एकरी ₹1,00,000 खर्च येतो. लाखभर येतो. कुठल्या जातीचे टोमॅटो आहेत? अथर्व आहे ना. एकरी किती निघतात? काय आता निघल्या सांगा तुम्हाला. शेवटला या पूर्वीचा अनुभव नाही का? नाही नाही पहिल्यांदाच टोमॅटो केली? पहिल्यांदाच केली. शेवटची केली. परत करायची नाही टोमॅटो? नाही नाही. काय झालं? काय खरं खरं चला फायनल करा. सगळं सावली गाडी झाली बरं का. अरे सगळे सावई का म्हणले निघून चालले? तुम्हाला हे करायची होती ना बातमी तुमची. साव चालत नाही. बरोबर. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय भाऊ टोमॅटो दिली? 450. मग आता तर लोक म्हणतात बाजार पडले. ठीक आहे नाव बघा की ओमशाही. कुठल्या जातीचे टोमॅटो? अथर्व. अथर्व. भाऊ तुमचे टोमॅटो काय भाव मागतात? 150. बघा शेजारी शेतकरी 600 रुपये. 600 ने गेली? कधी? कुठे चिठ्ठी? ते अजून मांडून नाही दिलं पण 600 रुपयाने गेलं. व्यापारी फसवणार नाही ना? नाही नाही. किती क्रेट होते? क्रेट 160. 160. हो, आता शेजारी शेतकरी आहे. आमचे 150 मागतात. 150. अच्छा, विरांग आहे. यांचा विरांग आहे. तर एवढा फरक पण नको ना. 150 600. त्यांचा माल टिकाऊ राहिला. चला ठीक आहे. दिली. म्हणून ते नाही तर पाऊस एवढा नाही. हो, आज काय बाजार भाव? आज बाजारात सुपर माल सकाळी विकले 500 रुपये. आता कमी विकतात. सुपर म्हणजे कुठल्या जातीचे? विरांग. विरांग. अथर्व? अथर्व विकतात 300 रुपये 350 रुपये. साऊ? साऊ विकतात 300 350 रुपये. आज आवक जास्त आहे? हो आवक जास्त. कशामुळे जास्त? तर काल पाऊस नव्हता त्याच्यामुळे, परवा पाऊस वगैरे होता त्याच्यामुळे तोडायला लेबर भेटले नाही किंवा लेबर भेटून उरकलं नाही तोडणं. आता आवक जास्त झाल्यामुळे व्यापारी पडून मागतात असं शेतकरी खाजगीत बोलतात. त्यांचं म्हणणं खरं आहे का खोटं आहे? आवक जास्त झाल्यामुळे पडून मागताना एवढा माल पुढं खपवायचं पण अवघड होऊन जातं ना. का बाजार वाढतील का? अशी आवक आल्यावर कशी वाढते? मग आवक वाढेल का कमी होईल?
आता परत नवीन माल चालू होतील ना 15 जूनच्या दरम्यान, 10-15 जून. आता विरांग कमी झाली ना? हो, विरांग कमी झाले आता. चला ठीक आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.